बाबा सावरी काय ग काय झालं? काही नाही मला खूप खूप अस्वस्थ वाटतंय हो. बाबांची खूप आठवण येते, त्यांची खूप काळजी वाटतेय मला. तुला त्यांना भेटावंसं वाटतंय का, बघावंसं वाटतंय का? हो ना. पण कसं शक्य आहे? ते चारधामच्या यात्रेला गेलेत ना, आता ते कुठे असतील आपल्याला कसं कळणार? कुठे असू दे, आपल्याकडे फोन आहे ना, तू त्यांना व्हिडिओ कॉल लाव. हो. आपटे आपटे काय झालं? सकाळ झाली? सकाळ नाही झाली कडे. माझ्या सुनेचा फोन आलाय. काय म्हणतात ते एकमेकांना बघतात ते तो फोन. हा व्हिडिओ कॉल ना. हा अरे मग घे की. आता कसा घेणार? तिला समजेल ना मी चारधामला चाललेलो नाही ते. हा खरंय रे. आणि मी जोपर्यंत फोन घेणार नाही ना तोपर्यंत ती सारखा फोन करत राहणार. आता काय करायचं? अरे बापरे. कुलकर्णी एक आयडिया आहे. हे राणे उठ 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 रे उठ. मी सांगतो ते करायचं. बाबा माझा फोन उचलत नाहीयेत. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, नक्की नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालाय. झोपले असतील ते. अहो पण खर तर आत्ता ह्या वेळेला ते बसमध्ये असायला हवेत, आणि बाबांना बसमध्ये कधीच झोप लागत नाही. थांब, मी माझ्या फोनवरून करतो. हॅलो. काय दत्ताजी, कसे आहात? बाबा माझा फोन का नाही उचलत आहात तुम्ही? एक मिनिट दत्ताजी, जरा आसावरीशी बोला, खूप टेन्शन मध्ये आहे ती. हॅलो. अहो बाबा माझा फोन का नाही उचललात? मी किती घाबरून गेले होते, केवढं टेन्शन आलं होतं मला. अगं मी बस मध्ये आहे ना, चारधाम यात्रेला चाललोय. बघा की तुझा फोन आला, त्या फोन बॅगेत होता, तो काढायला उशीर झाला म्हणून घेतला नाही. बाबा बाबा कसे आहात तुम्ही? कसा चाललाय तुमचा प्रवास? अरे उत्तम, छान चाललाय, मजेत चाललाय. तो ड्रायव्हर जागा आहे ना, लक्ष ठेवा बाबा मधून मधून. आता जागा आहे. पण तू का जागे आता? बघ माझी काळजी करत बसू नको. मी मजेत आहे. देवाचा नावापर्यंत चाललंय सगळ्यांचं. हो बाबा, तुमचा प्रवास छान चाललेला दिसतोय. असावरी, अगं काय बोलतेस? काय समजत नाहीये, आवाज येत नाहीये. नाही बाबा, काळजी घ्या तुमची. हो, ठेवू का फोन? ठेवते हा बाबा. झालं समाधान? हो पण आता पण नाही मिळ नाही, काळजी करत बसू नकोस. ते बसमध्ये आहेत आणि मजेत आहेत. मग माझा फोन उचलला, तुझा नाही उचलला. बघितलंस ना जावयावर किती प्रेम आहे ते.
वा 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 असावरी, अरे शिऱ्याचा घमघमाट सुटलाय घरभर, लवकर आण. आले आले. हा दे 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 लवकर दे. वा 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 वा. हो 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 हो. मला सांगतो, तुझ्या हातचा शिरा म्हणजे सुख आहे, सुख. किती लवकर माझ्या घराच्या किचनला स्वयंपाक घर बनवून टाकलंस ग तू. मला सांगतो, घरामध्ये मसाले बनायला लागले, तूप कळवलं जायला लागलं की समजावं स्वयंपाक घराला घर पण आलं. घरच्या साजूक तुपाचा स्वाद काही वेगळाच असतो नाही. पण हे तूप घरी कढवलेलं नाहीच आहे मुळी. माहेरून आणलंस की काय? आय मीन शुभ्राने दिलं? हे तूप मी विकत आणलंय. हे चितळ्यांचं तूप आहे. चितळ्यांचं तूप? हो, कणीदार, चवदार आणि अतिशय शुद्ध तूप म्हणजे चितळ्यांचं तूप. अहो, एवढ्याशा चमचाभर तुपात आमटीला फोडणी दिली ना तर इतका स्वाद येतो ना. आता पण बघा, त्या शिऱ्याचा गमगमाट अख्ख्या घरभर पसरलाय. हो, शिराला छानच स्वाद आलाय, पण सगळं क्रेडिट तुपाला देऊ नकोस. अरे तुझ्या हातची चव पण आहेच की. हो, पण माझ्या हातच्या चवीला साथ मिळालीये ती 80 वर्षांची परंपरा असलेल्या चितळ्यांच्या तुपाची. आता बघा ना, तुमच्यासारखा एवढा मोठा शेफ पण फसला. अरे आपण आपलं फसणं पण सेलिब्रेट करतो. आजपासून अभिज किचन मध्ये सुद्धा हेच तूप मागवतो. सगळ्यांना चाखू दे अस्सल तुपाचा स्वाद. काय ग, काय झालं? बाबांनी प्रवासात नाश्ता केला असेल का हो? त्यांच्या सकाळच्या गोळ्यांची वेळ झालीये ना, म्हणजे त्यांच्या गोळ्यांची वेळ टळायला नको. एवढी काळजी करत बसण्यापेक्षा फोन कर ना त्यांना. करू का खरंच? पण नको, सारखा सारखा फोन केला की रागवतात ते. असंही तेच म्हणालेत ना, रोज तेच एक फोन करतील. झालं तर मग त्यांच्या फोनची वाट पाहूया. आणि बघ, ब्रेकफास्ट झाला की आपण जरा बाहेर जाऊया. हो, कुठे? सरप्राईज. तुलाही मजा वाटेल बघ तिथे माझ्याबरोबर यायला. अहो, पण हे मध्येच काय एकदम सरप्राईज? अगं आता दिवसभर तू दत्ताजींची काळजी करत घरी बसणार, त्यापेक्षा माझ्यावर चल ना, जीव रमेल तुझा. किती काळजी घेता हो तुम्ही माझी. अरे माझ्यासाठी एवढा साजूक तुपातला शिरा करणाऱ्या बायकोची काळजी नको करायला. देऊ का अजून तुला? घ्या हो. बस. चितळ्यांच्या तुपातला शिरा आहे. काय नाश्ता आहे? इथे हेच मिळतं कुलकर्णी. नाही, उपमा पोहे काही नाही. हो. मला मॅनेजरनी सांगितलं होतं की प्रत्येकाच्या आवडी निवडी सांभाळून खायला मिळेल. हा, ते दाखवायचे दात आणि हे खायचे दात. त्यांना पक्क माहिती आहे की इथे आलेले म्हातारे इथून कुठेही जात नाहीत, म्हणून वाटेल तसं वागतात ते. मग तुम्ही कोणी तक्रार नाही केली? तक्रार करणार कोणाकडे? आणि नाही पटलं तर जाणार तरी कुठे? आवडलं नाही आवडलं तरी इथेच राहायचंय, म्हणून सगळं सहन करतो. अहो, आधी 1-2दा तक्रार केली होती, तेव्हा मुकाट्याने जे मिळतंय ते खा, नाहीतर जा, असं उत्तर मिळालेलं. ह्या वयात मेली एवढे भूक लागते की 2 सिलाजने पोट काय भरणार? खरंय. हे घ्या, मला नको. गुड मॉर्निंग. आपटे, तुमच्या घरून अजून पैसे आलेले नाही. सुनेला जरा सांगा. फार दिवस आम्ही नाही ठेवू शकत असे तुम्हाला. नाही काय आहे ना, कामाच्या टेन्शन मध्ये वगैरे असेल, ती विसरली असेल. मी सांगतो. सांगा लवकर. गुड डे. परवाच फोनवर सुनेला आठवण केलेलं नाव तुम्ही. या सुना आधी साध्या सरळ वाटतात, कधी कसा आपल्या मुलाला मुठीत घेतात हेच कळत नाही. आपटे, तुमची सून तर ना 1 नंबरची चॅप्टर आहे. इथे तुम्हाला त्रास व्हावा म्हणून मुद्दाम करते ते असं. बाबा बाबा करतात आणि आपल्या घरातूनच आपल्याला हाकलवतात. अहो, आता काय बोलायचं, अनुभवाने समजलंय मला. तोंड सांभाळून बोला. वाटते ते बोला, लाज नाही वाटत? माझ्या सुनेला नाव ठेवले तर याद राख.
हो कुलकर्णी, आवरा स्वतःला. ठेवा काठी खाली ठेवा. शांत व्हा, शांत व्हा. माझा मुलगा गेल्यानंतर माझं खूप केलं माझ्या सोनेनं. कोणत्याही बापाची काळजी घेणार नाही इतकी काळजी घेतली या सासऱ्याची माझ्या सोनेनं. अहो तुमची सून इतकी चांगली आहे तर मग इथं का राहता? उचकी लागली. नक्की बाबा आठवण काढत असतील. हॅलो. आई ऐका ना, तुम्ही गडबडीत आहात का? नाही नाही, अगं बोल ना तू. अहो काय झालंय, मी ऑफिसला निघाले आणि काल ना रात्री जरा उशिरा मी दही लावलं होतं, तर ते लागलं नाही, अर्धवट लागलंय. मग काय करू आता? ते भांड फ्रीजमध्ये ठेवू का मी बाहेर ठेवून जाऊ? अगं दही बाहेरच राहू दे. बर. हवेत गारवा आहे ना, बाहेर नीट लागेल आणि छान राहील. पण आलीस की न विसरता फ्रीज मध्ये ठेव दही. हो चालेल. शुभ्रा, अगं बाबांचा फोन आला होता का ग? हो हो आला होता. मजेत आहेत. इडली चटणी खात होते ते. हो. मग मला फोनच केला नाही त्यांनी. एक फोन तरी करायचा ना ग. त्यांच्या सकाळच्या गोळ्यात मी केली आठवण, डोंट वरी. आवाज कसा वाटत होता ग त्यांचा? बरे वाटत होते ना बोलताना? हो, खूप खुश होते. मी आता इथे जी चटणी खातोय तशीच्या तशी चटणी करायला शिक असं म्हणाले मला. बरं झालं बाई, बाबांना नाश्ता आवडलाय. मला बघ ना, सकाळपासून सारखी उचकी लागलीये. उगीच वाटतंय बाबा आठवण काढत असतील म्हणून. पाणी पिऊन घ्या बरं, बरं वाटेल. हो हो, थँक्यू. बघ प्यायले पाणी आणि खरंच बरं वाटतंय. बरं ए बाळा, चल ठेवते फोन, कारण मी बाहेर निघालोय आणि तुझी ऑफिसला जायची घाई असेल ना. हो हो, बाय. काय बरे आहेत का दत्ताजी? हो, शुभ्राला फोन केला होता, बरेत म्हणे. मला फोन नाही केला त्यांनी. एक फोन करायचा आणि सांगायचं ते ठीक आहे, सगळं नीट चाललंय. सकाळी केलं नाही तर संध्याकाळी करतील. आणि तसंही ते तिथे फिरायला गेलेत ना, धावपळ असते, खूप वेळा पाळा लागतात. आणि ते तिथे देव दर्शनासाठी गेलेत ना, दिवसभर काय तुम्ही देव्यांशी बोलत बसणार काय? चला निघूया. हो चल. चल. हॅलो मॅम. हॅलो सर. कसा आहेस विश्वास? मस्त. व्हेरी गुड. आपला नेहमीचा महिन्याचा ठरलेला मेनू आहे ना? हो सर. स्वीट डिश बदललीस? हो सर, स्वीट डिश बदलली. मी संध्याकाळी चक्कर टाकतो. ओके सर. बाय द वे मॅडम आहेत. चल बाय. गुड डे. बाय. गुड डे सर. गुड डे मॅम. काय एवढं गुपित आहे? कळेल कळेल अगं बाई, केवढं जेवण आहे, कुठे घेऊन चाललोय आपण हे? कळेल. महिन्यातून 2दा अभिज किचन मधून जेवण येतं. आणि सोबती खरंच तुमच्या जेवणाची वाट बघत असतात सर, असं म्हणायला हवं. आणि हो मॅम, सर डोनेशन पण करतात, हे वेगळं. काय चाललंय हे? मला उगीच तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढवताय, मला जमिनीवरच राहू द्या. हो नाही सर, मी हरभऱ्याच्या झाडावर नाही चढवत आहे, खरं तेच सांगते. आणि आश्रमातल्या प्रत्येक जणांना ह्यांना भेटायचंय. सर एकटेच येतात दरवेळी, जेवण ड्रॉप करतात आणि जातात. कुणाला भेटणं नाही, काहीच नाही. आणि मॅम, तुम्हाला सुद्धा ते पहिल्यांदाच घेऊन आले. अहो पहिल्यांदा म्हणजे नुकतंच लग्न झालंय आमचं, अजून महिना पण झालेला नाहीये. काय सांगताय सर? कॉंग्रॅट्स सर. कॉंग्रॅट्स मॅम. हो, अहो खरं सांगतायत ते. अहो आपण शुभ्रा आणि सोहमला पण आणायला पाहिजे ना इथे. हो. शुभ्रा म्हणजे माझी सून. तुमची सून? हो, सोहम आमचा मुलगा, शुभ्रा त्याची बायको. अहो पण सर, आता तुम्ही म्हणालात की तुमच्या लग्नाला 1 महिना पण नाही झाला. सोहम माझा मुलगा, म्हणजे माझ्या सुखासाठी
माझ्या सासऱ्याने समाजाच्या विरुद्ध जाऊन यांच्याशी माझं लग्न लावून दिलं. वा वा, आता कळलं मला सगळं. खरंच तुमचे सासरे खूप ग्रेट आहेत. खरंच खूप चांगले आहेत ते. सध्या ना ते चारधामच्या यात्रेला गेलेत. ते आले ना की त्यांनाही घेऊन येऊ आम्ही इथे. हो, नक्की घेऊन या. राणे, तिथून जेवण येणार आहे, तुम्हाला माहिती आहे का? माहितीये म्हणजे आज पोटभर जेवायचं म्हणून कालपासून काय खाल्लंच नाही. चल, खूप भूक लागली मला. लाज पण वाटत नाही कोंबडीच्याला. मला टाकून जेवायला निघून गेले, माफी पण मागितली नाही. अरे मला पण इकडे भूक लागली. दत्ताजी, चला 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 चला, जेवायची वेळ झाली. आपण दोघच फक्त राहिलोय. हा, चला लवकर जेवायला जाऊया. मला भूक नाहीये. असं काय करता दत्ताजी? आपल्या या आश्रमात महिन्यातनं 2दा फक्त बाहेरनं जेवण येतं. ते अत्यंत रुचकर आणि स्वादिष्ट असतं. तेव्हा ही संधी सोडू नका. चला. मला नाही यायचं. दत्ताजी, अहो, अन्नावर राग काढायचा नसतो. आणि आजच्या तर अन्नावर अजिबात राग काढू नका. अहो, एवढा फरमास बेत आहे सांगतो तुम्हाला. श्रीखंड पुरी, गरमागरम वरण भात, त्यावर साजूक तुपाची धार. आज सगळे म्हातारे मिळून फस्ता करणार आहेत ते. वरण भात? हो, आत्ता जाऊन बघून आलो ना मी. असं काय करताय? अहो चला ना. दत्ताजी, दत्ताजी, हे बघा, तुम्ही येणार नसाल ना तर मी पण आज जेवणार नाही. बरं चला, एवढा आग्रह करताय. चला 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 या. आणखीनही काही लागलं तर निसंकोचपणे फोन करा. हो, म्हणजे आमच्या बाबांवरनं कळतं ना मला. तशा या वृद्धांच्या फारशा काही गरजा सुद्धा नसतात हो. त्यांना फक्त ना आपल्या माणसांचा सहवास हवा असतो. पण काय आहे ना, परिस्थिती अशी आहे की सध्या त्यांच्याशी बोलायला कोणाला वेळच नसतो. जो तो आपल्या कामातच रमलेला असतो. ते जेव्हा जवळ असतात ना तेव्हा त्यांची किंमत नाही कळत. पण आपल्यापासून असे दूर गेले ना मग पोकळी जाणवायला लागते. असावरी दत्ताजींची आठवण येते ना. अगं पण ते खूप मजेत आहेत. फार नशीबवान आहेत तुमचे बाबा की तुमच्यासारखे जावई आणि सून मिळालेत त्यांना. नाही तर आमच्या सोबतीमधल्या वृद्धांचं बघा ना, घरच्या लोकांना नकोशी झाली की इथे टाकून जातात. पण तुमच्या बाबांना मला भेटायला नक्की आवडेल. सर, मी नक्की येऊन भेटेन तुम्हाला. हो, या येऊ आम्ही. हो, नमस्कार. नमस्कार. आपटे आजोबा, कुलकर्णी आजोबा, तुम्ही अजून इथे काय करताय? अहो, जेवणाची पंगत बसली केव्हाच. जा बघू. अहो, तिथेच निघालोय. ते आलेत ना, जेवण पाठवतात ते. हो, आले होते आणि परतही गेले. गेले पण. जा जा, तुम्ही लवकर जा, जेवण करून घ्या बघू. दत्ताजी, चला. खरंच कमाल आहे नाही. तर लोक आपल्या घरातल्या माणसांना असं इकडे कसं आणून सोडू शकतात? व आपले बाबा एक क्षण आपल्या नजरेआड झाले तर आपला जीव नुसता कासावीस होतो. आणि माणसं इथे आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना सर्व आणून सोडतात. नाही, नेहमीच काय घरच्यांनी सोडलेली माणसं नसतात काय. कधी खरंच नाईलाज असतो, कधी घरी जागा नसते ठेवायला, कधी आर्थिक अडचण असू शकते, कधी सांभाळायला कोणी नसतं. खरंय, बरोबर आहे तुमचं. मॅम, तुम्ही दर महिन्याला नुसतं जेवण देऊन जाता, पण आमच्या सोबतींना माहिती नाही हे जेवण येतं कोणाकडून. आणि नुकतंच तुमचं लग्न झालंय. एक रिक्वेस्ट होती, जर आमच्या सोबतींना मॅमच्या हातून जेवण दिलं तर प्लीज. अरे वाढ 2 पुऱ्या जास्त. आज तिकडनं जेवण आलंय. उरलेलं काय घरी घेऊन जाणार आहे? जेवण ओळखीचं वाटतंय. दत्ताजी, चव घेऊन बघा, अप्रतिम आहे.